जय जिजाऊ जय शिवराय. मित्रांनो, सध्या आपल्यातला प्रत्येक जण हा सोशल मीडियावरती सक्रिय असतोच आणि सध्या त्याच सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती एक नाव चर्चेत आहे आणि ते नाव म्हणजे चिन्मय मांडलेकर आणि त्यांनी महाराजांच्या बद्दल केलेले ट्विट. तर चिन्मय मांडलेकर यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही माझ्या परिवाराला माझ्या मुलाच्या नावावरून जर ट्रोल करत असाल तर मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही. नक्की काय प्रकरण आहे हे? जेव्हा मी या विषयाच्या खोलावरती गेलो त्यावेळेस मला कळलं की गेले 11 वर्षापूर्वी चिन्मय मांडलेकर हे उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि नायक सुद्धा आहेत. गेले कित्येक वर्ष ते छत्रपती शिवरायांची भूमिका उत्तम प्रकारे साकारतायत आणि त्यांनी त्या भूमिकेला उत्तम प्रकारे दाद देखील दिलेली आहे. पण परंतु प्रश्न इथे असा पडतो की चिन्मय मांडलेकरांनी त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, मला या ठिकाणी म्हणायचं आहे की मी माझ्या मुलाचं नाव जर शिवाजी ठेवलं तर माझा मुलगा छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. तथापि मी मुलाचं माझं नाव भीमराव ठेवलं म्हणून माझा मुलगा आंबेडकर होऊ शकत नाहीत, भीमराव आंबेडकर होऊ शकत नाहीत. तसंच कदाचित त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून ते मुघल सम्राटही होऊ शकत नाहीत आणि जगत जेता सुद्धा होऊ शकत नाहीत. आता ह्या घटनेने त्यांना दिलेले हे अधिकार आहेत की त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवावं आणि काय ठेवू नये, कारण ह्या घटनेने आपल्याला सप्त स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे आणि ह्या सप्त स्वातंत्र्यामध्ये आपण काय बोलावं, काय लिहावं, काय खावं, काय प्यावं, या सर्वांचं एक स्वातंत्र्याचं एक पॅकेजच आपल्याला देण्यात आलेलं आहे. परंतु मुद्दा इथे असा आहे की चिन्मय मांडलेकर साहेब, आपण मुलाचं नाव ठेवलं ह्याच्याबद्दल माझं काहीही दुमत नाहीये. हा तुमचा व्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे, तो तुम्ही जपला पाहिजे. परंतु सोशल मीडियावरती तुमच्या मुलाला किंवा तुमच्या परिवाराला जहांगीर नावामुळे ट्रोल होतोय म्हणून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही आहात, हे विधान मला चुकीचं वाटतंय. म्हणून आज ह्या ठिकाणी मला हा व्हिडिओ बनावासा वाटतोय. तर आदरणीय चिन्मय मांडलेकर साहेब, आपण शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे हे एकमेव कलाकार नाहीत, हे मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणीव करून देऊ इच्छितो. आपल्या आधीही किंबहुना आपल्या सहकाऱ्यांनी सुंदर अशा भूमिका साकारलेल्या आहेत. त्याच्यामध्ये शरद केतकर आहेत, शंतनू मोघे साहेब आहेत, अमोल कोल्हे साहेब आहेत, त्याच्यानंतर सुबोध भावे आहेत. यांनी सुद्धा छत्रपती शिवरायांची भूमिका उत्तम आणि उत्तमच साकारलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्यामध्ये जो आता मीपणाचा जो एक स्वार्थीवाद चढलेला आहे की मी शिवरायांची भूमिका साकारणार नाही, किंबहुना केली नाही तर जगात कोणी करणार नाही, तर या भ्रमात आपण न राहिलेलंच बरे. कारण की हा कलाकार जो आहे ना, एक कलाकार गेला तर दुसरा कलाकार ऑटोमॅटिक जन्म घेतो आणि महाराजांच्या मोठेपणामुळे आपणास हे पात्र आपल्याला अनुभवायला मिळालेलं आहे. हे महाराष्ट्राचं देखील एक सौभाग्य आहे आणि तुमचं देखील सौभाग्य आहे. त्याच्यामुळे ते तुम्ही जपायला हवं होतं. तुमच्या वैयक्तिक प्रॉब्लेम्समुळे, अडचणींमुळे तुम्ही असा तडकाफडकी निर्णय घ्यायला नको हवा होता. हे एक रसिक म्हणून मला मनापासून वाटतंय.
बाकी आपण सुज्ञ आहात. माझ्यासारखा छोटा रसिक काने तुम्हाला सांगावं इथपर्यंत मी मोठा नाही आहे. त्यामुळे आपल्याला फार काही न बोलता इथेच थांबतो आणि अपेक्षा करतो की तुम्ही घेतलेला जो निर्णय आहे यावर तुम्ही चिंतन कराल. धन्यवाद.